हे खजूर काय बोलतात फ्रेश आहे. फ्रेश म्हणजे झाडावरून जे काढतो ना ते. हा थोडा तयार झालाय आणि नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये पाटील फॅमिली नुमान. प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. सगळं उलटसुलट होत आहे. सगळे गरमी जाम आहे, भरपूर गरमी आहे, प्रचंड गरमी आहे. सगळं असह्य होत आहे खरंच. नुसत्या वाफा मारत आहेत. काल तर 47 सेल्सिअस होतं आणि कालच मेसेज आला की दर्शला शाळेला सुट्टी आहे, ते पण ह्या टेम्परेचरमुळं. म्हणजे की सुट्टी KG आणि 6वी पर्यंत, बाकीचे क्लासेस चालू आहेत. आजचे सगळे ते सस्पेंड केले कारण खरंच प्रचंड गरमी आहे. ऍक्च्युली अजून सुट्टी पडायला पाहिजे होती मुलांना. 6 तारखेला शेवट म्हणजे त्यांचा वर्किंग दिवस आहे, नंतर मग सुट्टी आहे. पण त्याच्या अगोदरच इतकी प्रचंड गरमी आहे ना. मुलांना खरंच, आपल्या मोठ्या माणसाला जर एवढा त्रास होतो तर छोट्या मुलांना खूपच त्रास होत असेल त्याचा. तर दरच्याच मजा. सकाळ उठून बाबा गेला खेळायला. त्याला सुट्टी असली की त्याला काही मजा असं सकाळी उठण्याची लवकर. आणि जर शाळेत जायचं असेल तर ते उठणार नाही, ते त्याच्यानं होणार नाही लवकर. बरं, मी खजूर दाखवते. किती प्रकारचा बास्केटमध्ये चांगला आहे, वजन आहे जरा जास्त. आता इकडे तर डिझेल, पेट्रोल आणि खजुराची शेती आहे इकडं, बऱ्या प्रमाणातच आहे. आणि आता गरमीचा टाइम आहे, म्हणजे आता खजूर पिकण्याचा टाइम, खजूर हे होण्याचा टाइम इकडे. तर तेच खजूर आम्हाला काकाने दिलेत राजापूरच्या ओळखीवरती. तर हे खजूर काय बोलतात फ्रेश आहे. फ्रेश म्हणजे झाडावरून जे काढतो ना ते. फ्रेश खजूर वेगळाच असतो हा एकदम. सॉरी, हा असं आहे. जो आपण मार्केटमध्ये विकत घेतो ना तो एकदम पूर्ण म्हणजे तयार झाला, जो फ्रेश नसतो. फ्रेशच असतो. पण आपण जसं कसं बोलतो, कच्चा आंबा काढतो आणि नंतर पिकतो, तर तो तसा मार्केटमध्ये पिकलेल्या आंब्यासारखा. आणि हा कच्चा पण फ्रेश असतो. खायला टेस्टला चांगलं एकदम, पण थोडा तुम्हाला कडवटपणा थोडासा जाणवेल त्याला. कडवटपणा नाही पण एक प्रकारचा वेगळा. तर असं आहे. तर बराच खजूर मिळाला ह्या वेळेस. आता मिळेल पण. सचिनचा पण स्टाफ पुमानी आहे, ड्रायव्हर आहे. तर एकाची तर खजुराची शेती आहे. तो कुठे सिनावला राहतो, तिकडं पाऊस पडतो सिनावला, तर त्याची पण तो देतो दरवर्षी. पण ते पण आहे की आपल्याकडे कसं जसं शेतीचं नुकसान तसं इथं पण त्यांचा कधी कधी खजुरांचं नुकसान होतं. पाऊस वगैरे मध्येच अकालीन पाऊस कधीही पडला तर हा. तर त्या काकाने हा कच्चा खजूर आहे. त्याचबरोबर हा पण एक कच्चा खजूर आहे. इथं पण जशा आंब्यांच्या व्हरायटी असतात ना, तशा इथं खजुरांचे पण प्रकार नंतर भरपूर तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे. इथं खजुरांचे पण भरपूरसे शॉप असतात ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा खजूर भेटतो. इलायचीवाला, जिरावाला, साधावाला, सुकावाला, एकदम ड्रायवाला, थोडा थपथपीत चपचपीत असं वेगवेगळ्या प्रकारचं. त्याच्यानंतर थोडा गरमीने बाहेर ठेवला ना की एकदम येऊन जातो, कारण सुकायला थोडा टाकायला हवा मला. हा एक आहे. म्हणजे किती झालं, एक हा कच्चा खजूर, 2 कच्चा खजूर. हा थोडा तयार झालाय आणि हा वाला जो पिशवीत आहे तो पूर्णपणे तयार झालाय खजूर. हा पूर्ण तयार झालाय. म्हणजे हा सुकलाय पूर्ण खजूर, सब सुकलाय. ह्याला जर मी उन्हात ठेवली ना अशी सुकवायला तर तो सुकून जाईल. खुला ह्याच्यामध्ये जरा ठेवते, पण बाहेर भरपूर गरमी आहे. ठीक आहे. तर बराच खजूर झाला. आता खजूर घेण्याची काही गरज नाही आहे, कारण इकडे जो फेमस पदार्थ मिळतो म्हणतो फ्रूट हे आपण म्हणू शकतो, तर हा डेट्सच हेच आहेत, खजूरच आहेत. असं सगळं बाहेरनच येतं. आंबे मी मागे राजापूरचा आंबा होता, हा राजापूरचा, पण ते कमी होते आणि काय होतं ते डागाळलेले होते बरेच.
त्यांची प्राइस पण तशीच होती, कारण चांगले मी सुगंध घेऊन बघितला, त्यातला एक आंबा आम्ही घेतला, खूप छान लागला, एकदम गोड. बाकी सगळ्या बाहेरनं येतात आंबे, आपण हाय काय नाही काय असतं तो, तर त्यासाठी. आणखी त्या काकाने झाडं पण बरीच दिली, पण काय ना गरमी असल्यामुळे ना खूप भीती, म्हणजे लावल्यावरती ते मरतात, त्या हीट म्हणजे सहन नाही होत. आणि झाडांना कसं बाहेर पण ठेवायला लागतं, सकाळच्या सूर्यकिरणामध्ये म्हणा किंवा वाऱ्यावरती, पण बाहेर ठेवली ते सब करपून जातील. पण घरी पण तीच चालत होते, त्याची मी दाखवते. मी झाडं काल सगळी लावून घेतली पूर्ण. तर हा एक झाड, 2-3 झाड आहेत त्याच्यामध्ये, तर लावून ठेवली तिकडे आतमध्ये. त्याच्यानंतर ही इथं 2 झाडं आहेत वेगवेगळ्या ह्याची. आणखी हे छोटू छोटू आहेत इथं, छोटे छोटे झाड आहे ते. आणि हे आपली अगोदरचीच आहे झाडं. दुसरा मी एक झाड दाखवते तुम्हाला, जो मी देवाच्या रूम मध्येच ठेवलाय. तर हा इथं लावलाय, इथं साईड बाजूलाच ठेवलाय एकदम. मला वाटतं तगाडीच आहे, सिंगल जी तगाडी येते ना, तर तिचं आहे हा एक झाड. तर बस एवढी झाडं आहेत लावलेली. खूप गरमी होते, खूप प्रचंड प्रमाणात गरमी चालली. ठीक आहे, तर झालंच. आणि हे अगोदरचे मनी प्लांट मी पाण्यामध्ये जे ग्रो करते ते इथं ठेवलंय. हा त्याचबरोबर तिथं पण आहे, कोपऱ्यामध्ये मी ठेवलंय, ते पण पाण्यामध्येच, ते पण वाढते, ग्रो होत आहे. बस एवढंच. तर काल मी अशी सोडून दिली होती थोडी सुकण्यासाठी, नंतर मग फ्रीज मध्ये टाकली. त्याचे पण डबे भरपूर म्हणजे झाले. हा एका प्रकारचा म्हणजे सुकलेला खजूर आहे. त्या दोघांमध्ये थोडा खायला वेगळा इथं रेग्युलरली काढून ठेवलाय, कारण हे डबे फ्रीजला टाकते, कारण मस्कतला खूप गरमी आहे. त्याच्यामध्ये पूर्ण अशी चिपचिपीत होऊन चालले, चिपकते. आणि हा एक डब्बा आणि हे 2 डब्बे. आता कोणाला द्यायचा झाला याच्यातून तर काही टेन्शन नाही की बाबा हा, कारण ह्या टायमात खजूर फेमस असतो सगळ्यांचा कुठे, म्हणजे जास्त करून आता कोणी इंडियाला जातात तरी हीच घेऊन जातात सगळ्यांना खाऊ म्हणून. त्याचबरोबर चॉकलेट असतातच. आणि मेन म्हणजे खजुराची चटणी पण एकदम छान होते बनवायला, लय भारी होते खजुराची चटणी आणि चिंचेची. त्याच्यामुळे मी हा सगळा स्टॉक करून ठेवतो, नंतर उपयोगाला येतो. कारण आता खजूर चिक्कार मिळतो, जसे आपल्याकडे आंबे असतात ना, तसे आता काय काय जे ओनर आहेत म्हणजे बिल्डिंगचे वगैरे, त्यांच्या काय कायच्या ह्याच्या समुदारामध्ये म्हणजे त्या बिल्डिंगच्या पुढे मध्ये खजुराचं झाड आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आम्हाला रूम बघत होतो तर दुसऱ्या ठिकाणी, इथे नाही, तर तिथे खजुराचं झाड होतं नवीन, म्हणजे पिवळ्या पिवळ्या कलरचे नवीनच. तर मला अजिबात वाटलं, आणि ते कसे छोटे छोटे झाडं होती, हाताने आपण काढू शकतो. दर्शने पण काढली. आधी मला भीती वाटत होती की काढू की नको म्हणून. झाली तुझी मॅगी हो? हा ठीक आहे, देते. तर मग तिथून दर्शने पण काढली. मी ओरडली नको काढू, नाही तर कॅमेरा वगैरे लावले ना तर बोलते. तेवढ्यात त्याचा तो अरबाब आला आणि मग मला विचारलं की पाहिजे तुम्हाला तर काढा तुम्ही, नो प्रॉब्लेम. मी कधी काढू तर काढले. तिथं रूम आम्ही बघितली, पसंत पण आली, पण आतल्या साईडला तिथे सगळी दगडाची डोंगर आहे. मी बोलले जर चुकून पडली बिल्डिंग, मी त्याच्यामध्ये डार्कनेस भरपूर होती, लाईटीचा तर काही पत्ताच नव्हता. हा पी मॅगी झाली खाऊन, आता 7 अप पाहिजे, कारण गरमी आहे ना, खूप ताण वगैरे लागते. तर बस सगळा स्टॉक करून ठेवला आता. मग आम्ही चला उद्या भेटू, नवीन दिवस नवी सेवा.